वेलकम विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या 8वी भूगोलच्या या तासिकेमध्ये. आज आपण आपला जो चौथा पाठ आहे सागर तळ रचना, त्या पाठाला आज आपण सुरुवात करूया. पान नंबर 24 वरती आपण आहोत. पाठाला सुरुवात करण्याच्या अगोदर ही आकृती आपण बघूया. समुद्राच्या पोटामध्ये जी काही विविध भूरूपं असतात, समुद्राच्या अंतर्गत भागामध्ये जी विविध भूरूपं असतात त्या भूरूपांची ही आकृती आपल्याला इथे दिलेली आहे. ठीक आहे, त्यांची नावं आपल्याला इथे द्यायची आहेत. ही आपला पाठ सुरू करण्या अगोदरची एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे, ते आपण करून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, हा जो भाग दिसतोय तुम्हाला, जिथून समुद्राचं पाणी सुरू होतंय, ज्याला समुद्र सपाटी असं म्हटलेलं आहे, या भागाच्या इकडचा जो भाग आहे हा समुद्राचं पाणी आणि त्याखाली असलेली जी जमीन आहे तो भाग दर्शवलेला आहे. आणि हा इकडचा जो भाग आहे, हा भाग म्हणजे समुद्र किनाऱ्यालगतचा भाग दाखवलेला आहे. ठीक आहे, हा जो समुद्र किनाऱ्यावरचा हा भाग इथे दाखवलेला आहे. मग या उजव्या हाताला कोणकोणती भूरूपं दिलेली आहेत ती आपण बघू. जिथे समुद्राचं पाणी सुरू होतंय विद्यार्थी मित्रांनो, तो जो भाग आपल्याला दिसतोय तो भाग भूखंड मंच म्हणून ओळखला जातो. त्याच्या पुढे समुद्राच्या आतमध्ये जी एक खोल दरी अशी दिसते त्याला सागरी गर्ता असं म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर हा जो सपाट भाग दिसतोय समुद्राच्या आतमध्ये त्याला सागरी मैदान असं म्हणतात. हा जो समुद्राच्या मध्यभागी एक पर्वताचा सुळका जो वरती आलेला दिसतोय मित्रांनो, त्याला मध्यसागरी पर्वत असं म्हणतात. आणि या इथे शेवटी इथे सुद्धा सागरी गर्ता आपल्याला दर्शवलेली आहे. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया आणि पाठ सुरू करण्याच्या अगोदर जी काही छोटीशी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे सांगा पाहू या सदरमध्ये, ती आपण बघू. पान नंबर 24 वरती आपण आहोत मित्रांनो. यातला पहिला मुद्दा बघा, खंड व महासागर अनुक्रमे शिलावरण व जलावरण यांचे भाग आहेत. दुसरा मुद्दा बघा, खंड व महासागर भूपट्टांवर विसावलेले आहेत. पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीवरती वेगळे वेगळे भूपट्ट आहेत मित्रांनो. आणि हे सगळे खंड आणि महासागर जे आहेत ते या भूपट्टांवरती विसावलेले आहेत. ओहोटी दरम्यान महासागराच्या पाण्याची पातळी कमी होते, त्यामुळे किनाऱ्यालगतची पाण्याखाली असलेली जमीन जी आहे ती उघडी पडते. ओहोटी होते म्हणजे काय होतं की किनाऱ्यालगतचा भाग जो आहे तो आपल्याला दिसायला लागतो, तिथली जमीन दिसायला लागते. पाणी जे आहे ते पाणी समुद्र आतमध्ये ओढून घेतो. त्यानंतर पुढचा मुद्दा दिलेला आहे. इथे काही फॅक्ट्स आपल्याला समुद्राच्या दृष्टीने दिलेले आहेत आणि त्यावर आधारित पुढचे काही आपले प्रश्न आहेत. समुद्रातील खडकांवर आदळून जहाजांचा अपघात होतो. हे सगळे फॅक्ट्स आपल्याला दिलेले आहेत की समुद्राच्या आतमध्ये काही खडक असतात आणि ते खडक जर जहाजांना दिसले नाहीत, जहाज चालवणारे जे असतात त्यांच्या लक्षात आले नाही, तर त्या खडकांवर आदळून ते जहाज फुटतात आणि अपघात होण्याची भीती असते. ठीक आहे, आता खाली आपल्याला वरील आधारित मुद्द्यांवर एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे छोटीशी, ती ॲक्टिव्हिटी आपण बघू. वरील मुद्दे जर बरोबर असतील तर खालीलपैकी अचूक पर्याय कोणता आहे तो आपल्याला सांगायचा आहे. ठीक आहे, पृथ्वीचा पृष्ठभाग जमीन व पाणी यांनी व्यापलेला आहे. ही गोष्ट आपण कधीपासून अभ्यासत आलो आहेत विद्यार्थी मित्रांनो, की पृथ्वीवरती काही भाग जमीन आहे आणि काही भाग पाणी आहे. मग आपण बघतो की पृथ्वीवर लगभग 71% भाग जो आहे पृथ्वीचा तो पाण्याने व्यापलेला आहे, समुद्राच्या रूपामध्ये पाण्याने व्यापलेला आहे. आणि जमिनीचा भाग जो आहे तो 29% इतकी या पृथ्वी तलावरती उघडी असलेली जमीन आहे. पुढचा मुद्दा आहे महासागराच्या तळाशी जमीन आहे. बरोबर आहे, महासागर जे ते या भूपट्टांवरतीच आहे. भूपट्ट म्हणजे काय मित्रांनो? जमीन. जमिनीवरतीच हे महासागर आहेत. पुढचा मुद्दा आहे, पाणी समपातळीत राहिले तरी महासागरांच्या तळाशी असलेली जमीन असमान आहे. हे पण बरोबर आहे. काही ठिकाणी पर्वत आहेत, काही ठिकाणी दऱ्या आहेत, काही ठिकाणी सपाट अशी जमीन आहे, सागरी मैदान आहेत, काही ठिकाणी सागरी गर्ता आहेत.
काही ठिकाणी पर्वत आहेत समुद्रामध्ये की जे पाण्याच्या वरती आलेले नसतात, म्हणून ते आपल्याला लक्षात येत नाही. पण जशा हिमालयाच्या पर्वतरांगा या पृथ्वीवरती आहेत, तसेच तितकेच मोठाले पर्वत हे समुद्राच्या आतमध्ये पण दडलेले आहेत. म्हणून मग जमिनीची पातळी जी आहे ना, ती समुद्रामध्ये असमान आहे असं आपल्याला म्हणता येईल. पाणी व जमिनीची पातळी असमान आहे, बरोबर आहे. समुद्रामध्ये पाण्याची समतल पाणी आपल्याला दिसतं, पण आतमध्ये जमीन मात्र असमान असल्याचं आपल्याला आढळून येतं. कारण सागरी गर्ता, त्यानंतर सागरी मैदान, पर्वत अशी जी वेगवेगळी भूरूप आहेत, ती भूरूप आपल्याला या समुद्रामध्ये, समुद्राच्या तळाशी पाहायला मिळतात. पुढे जाऊ विद्यार्थी मित्रांनो. आपण इथे भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे. आपण ज्या मुद्द्यांची आपण चर्चा केली त्यांचं भौगोलिक स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे. आपण आता महासागराची तळरचना हा जो भाग आहे आपला पुढचा, त्याला आपण सुरुवात करू. जलमग्न जमिनीच्या रचनेला सागर तळरचना म्हणून ओळखले जाते. जलमग्न जमिनीची रचना, समुद्राच्या जमिनीची रचना जी असते ती जलमग्न असते. म्हणजे जमिनीचा भाग जो आहे तो पाण्याने व्यापलेला आहे, आणि अशा पाण्याने व्यापलेला जमिनीच्या भागाला सागराची तळाची रचना, सागर तळरचना म्हणून ओळखलं जातं. सागर तळरचना समुद्र सपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे व तेथील जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतली जाते. समुद्राच्या तळाची रचना, समुद्र तळरचना जी आहे ती समुद्र सपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे व तेथील जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतली जाते. महासागरांची सरासरी खोली जी आहे ती सुमारे 3700 मीटर इतकी आहे. महासागराचा तळ हा भूमीप्रमाणे उंच सखल आहे. महासागराचा तळ, तिथली जमीन जी आहे ती सपाट जमीन नाही आहे. तिथं काही ठिकाणी अत्यंत खोल अशा दऱ्या पण पाहायला मिळतात की ज्याला गर्ता म्हणतात. उंचच उंच पर्वत पाहायला मिळतात. समतल सपाट असे मैदानं सुद्धा तिथं पाहायला मिळतात. म्हणून मग महासागराचा तळ जो आहे तो उंच सखल आहे असं म्हटलं जातं. जलमग्न भूरूपांनी मिळून सागराच्या तळाची रचना ठरते. सागर तळरचना विविध महासागरांमध्ये भिन्न आहे. या रचनेतील काही ठळक भूप्रकार व सर्वसाधारण क्रम आपल्याला पुढे पाहायचा आहे. समुद्र किनाऱ्यापासून जसजसं आत जावं तसतसं जलमग्न भूरचनेमध्ये बदल होत जातात. समुद्र किनाऱ्यापासून जर आपण सुरुवात केली तर सुरुवातीला आपल्याला किनारा दिसतो की जिथं पाणी नसतं, तिथे आपल्याला रेती पाहायला मिळते. त्याच्यानंतर भूखंड मंच हा भाग पाहायला मिळतो. त्याच्या पुढे काही सागरी गर्ता, सागरी मैदान, मध्यसागरी पर्वत, पुन्हा सागरी गर्ता, पुन्हा सागरी मैदान. अशा पद्धतीने जसजसं आपण समुद्रामध्ये आतमध्ये जात जातो तसतसं भूरचनेमध्ये बदल होत जातात. भूरचना ही सारख्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत नाही. मग भूखंड म्हणजे काय, भूखंड मंच म्हणजे काय ते आपण आधी बघू. किनाऱ्यालगत असलेला व समुद्रामध्ये बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच. समुद्राच्या किनाऱ्याच्या लगत असलेला, किनाऱ्याला जवळ असलेला जो भाग असतो समुद्राचा, तो जो भाग असतो ना त्याला भूखंड मंच असं म्हणतात. हा सागर तळाचा सर्वात उथळ भाग आहे. समुद्राचा सगळ्यात कमी खोल असलेला, उथळ असलेला असा भाग आहे. याला समुद्रबूड जमीन असंही म्हणतात. याचा उतार हा मंद उतार असतो. भूखंड मंचांचा विस्तार सर्वत्र सारखा नसतो. काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो अरुंद, तर काही खंडांच्या किनाऱ्यावर तो शेकडो किलोमीटर रुंद आहे. याची खोली साधारण समुद्र सपाटीपासून सुमारे 200 मीटरपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. आता मानवाच्या दृष्टीने भूखंड मंचांचं अत्यंत महत्त्व आहे. ते महत्त्व कसं आहे बरं? भूखंड मंच हे मानवाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं असं? तर जगातली जी मासेमारी जी आहे ती सर्वाधिक या भूखंड मंचावरती केली जाते. सर्वाधिक मासे मानवाला या भूखंड मंचावरती सापडतात. का सापडतात बरं इथे, ते आपण आता विस्तृत बघू. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे ही भूखंड मंचावरतीच आढळतात. भूखंड मंच हा भाग उथळ असल्याने सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतात.
हा भाग जो आहे तो उथळ असतो, कमी खोलीचा असतो. आपण आधीच पाहिलं की भूखंड मंच म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यालगत असलेला हा भाग असतो, समुद्राच्या पाण्याखाली बुडालेला. पण मग समुद्राच्या पाण्याची खोली जी आहे ती खोली इथे जास्त नसते, अत्यंत उथळ असलेला हा भाग असतो. आणि तो उथळ असल्यामुळे काय होतं की सूर्याची किरणं जी आहेत ती सूर्याची किरणं त्या तळापर्यंत पोहोचतात आणि सूर्याची किरणं तळापर्यंत पोहोचल्यामुळे काय होतं, तिथे शेवाळ आणि प्लवंक यांची निर्मिती होते. आता हे जे शेवाळ आणि प्लवंक ही जी वनस्पती आहे, ही वनस्पती माशांचं उत्तम खाद्य असते. ह्या वनस्पती खायला मासे या भूखंड मंचावरती मोठ्या संख्येने येतात. खनिज तेल, नैसर्गिक वायू, विविध खनिजे भूखंड मंचावरून खनन करून मिळवता येतात. हा दुसरा मुद्दा. मानवाच्या दृष्टीने या भूखंड मंचांचं महत्त्व काय आहे, तर या इथे मासेमारी मोठ्या प्रमाणावर करतात. आता मासे मोठ्या प्रमाणावर या भूखंड मंचांवरती का आढळतात, तर भूखंड मंचाचा जो तळ असतो तो उथळ असतो, जास्त खोल हा भाग नसतो. आणि म्हणून काय होतं, तर सूर्याची किरणं जी आहेत ती तळापर्यंत पोहोचतात आणि सूर्याची किरणं तळापर्यंत पोहोचल्यामुळे काय होतं, इथं शेवाळसारखी जी वनस्पती आहे ती मोठ्या प्रमाणावर उगवते आणि ती वनस्पती खाण्यासाठी म्हणून मासे इथे मोठ्या संख्येने येतात आणि म्हणून मासेमारीसाठी ही अत्यंत अनुकूल अशी जागा असते. मोठ्या प्रमाणावर मासे इथे सापडतात. हा झाला पहिला मुद्दा की भूखंड मंच मानवासाठी महत्त्वाचे असतात. दुसरा मुद्दा काय, तर या भूखंड मंचावरती खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि विविध खनिजे खनन करून इथून मिळवता येतात. याचं एक उत्तम उदाहरण दिलेलं आहे. मुंबई हाय हे अरबी समुद्रातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण आहे. आपण पुढे जाऊ आता. पुढचा जो समुद्रातील भूरूपाचा जो एक भाग आहे, खंडांत उतार, तो खंडांत उतार म्हणजे काय ते आपण बघू. भूखंड मंचाचा भाग संपल्यावर समुद्र तळाचा उतार जो आहे तो तीव्र होतो. किनाऱ्यालगतचा जो भाग आहे तो भूखंड मंच म्हणून ओळखला जातो. आता त्याच्या पुढचा जो भाग असतो तो भाग असतो खंडांत उतार. हा खंडांत उतार जो असतो ना तो तीव्र होत जातो, त्याला खंडांत उतार असं म्हणतात. समुद्र सपाटीपासून याची खोली सुमारे 200 मीटर ते 3600 मीटर पर्यंत असते. काही ठिकाणी ही खोली त्याहीपेक्षा अधिक आढळते. खंडांत उताराचा विस्तार कमी असतो. सर्वसाधारणतः खंडांत उताराची अधसीमा ही भूखंडाची सीमा मानली जाते. ज्या ठिकाणी भूखंड मंच संपतो समुद्रामध्ये, तिथून पुढे हा खंडांत उतार सुरू होतो. याची खोली साधारणतः 200 मीटर ते 3600 मीटर इतकी आपल्याला आढळून येते. काही ठिकाणी ही खोली याहीपेक्षा जास्त असल्याचं पाहायला मिळतं. त्या पुढचा भाग जो आहे तो सागरी मैदान म्हणून ओळखला जातो. खंडांत उताराला लागून विस्तीर्ण मैदान असतं. समुद्र तळाचा सपाट भाग म्हणजे सागरी मैदान. समुद्राच्या तळाशी, समुद्राच्या आतमध्ये समुद्र जी जमीन असते त्या जमिनीचा जो सपाट भाग आहे तो सागरी मैदान म्हणून ओळखला जातो. सागरी मैदानावर लहान मोठ्या आकाराचे जलमग्न उंचवटे आपल्याला आढळून येतात. जलमग्न उंचवटे असे भाग की जे समुद्राच्या पाण्याच्या वरती येण्याचा प्रयत्न करतात, असे भाग जे ते तिथे आढळून येतात. पर्वत, पठारे इत्यादी जी भूरूप आहेत ती भूरूप आपल्याला आढळून येतात. हा बघा विद्यार्थी मित्रांनो, हा सागरी मैदानाचा भाग आणि या सागरी मैदानावर समुद्राच्या पाण्याच्या वरती येणारे पर्वत जे आहेत ते आपल्याला इथे या भागामध्ये आढळून येतात. त्या पुढचा मुद्दा आहे आपला सागरी पर्वतरांगा आणि पठारे. समुद्रामध्ये पर्वतरांगा असतात विद्यार्थी मित्रांनो. जशा पृथ्वीवरती, जमिनीवरती जशा हिमालय पर्वतासारख्या पर्वतरांगा आपल्याला आढळून येतात, तशाच त्या समुद्रामध्ये सुद्धा असतात की ज्या आपल्याला पाण्यामुळे दिसत नाही. सागर तळावरील पर्वतरांगा हे जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात. समुद्राच्या आतमध्ये जे पर्वतरांगा असतात ना त्यांना जलमग्न पर्वत म्हणून ओळखतात. या पर्वतरांगा शेकडो किलोमीटर रुंद तर हजारो किलोमीटर लांब असतात. जलमग्न पर्वतरांगांच्या शिखरांचे भाग काही ठिकाणी
सागर पृष्ठांच्या वरती आलेले असतात, त्यांना आपण सागरी बेट असं म्हणून ओळखतो. काही ठिकाणी या पर्वतांचे जे शिखराचे भाग आहेत ना, ते समुद्राच्या वरती येतात, समुद्राच्या वर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याला आपण सागरी बेट म्हणून ओळखतो. उदाहरणार्थ आइसलँड हे जे सागरी बेट आहे, हे अटलांटिक महासागर, अंदमान निकोबार बेट आणि बंगालचा उपसागर अशा काही सागरांमध्ये आपल्याला हे बेट जे आहेत ते पाण्याच्या वर आलेले आपल्याला पाहायला मिळतात, की जे खरं तर पर्वताचे शिखराचे भाग आहेत. काही सागरी उंचवट्याचे माथे सपाट व विस्तृत असतात, त्यांना सागरी पठार असं म्हणतात. उदाहरणार्थ हिंदी महासागरातील छागोस हे पठार जे हे असंच समुद्राच्या तळाशी असलेलं सपाट आणि विस्तीर्ण असं मैदान आहे. पुढचा भाग विद्यार्थी मित्रांनो, सागरी डोह व सागरी गर्ता. जशा दरी आपण आपल्या भूपृष्ठावरती बघतो, जमिनीवरती बघतो, तशा काही दऱ्या ज्या आहेत तशा दऱ्या आपल्याला समुद्राच्या आतमध्ये पण बघायला मिळतात. त्या सागरी गर्ता म्हणून ओळखल्या जातात. सागर तळावर काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र उताराची विवर सदृष्ट सागरी भूरूपं आढळतात. त्यांना सागरी डोह किंवा सागरी गर्ता असं म्हणतात. साधारणतः कमी खोली असलेली भूरूपे हे सागरी डोह असतात, तर जास्त खोलीच्या आणि लांबवर पसरलेल्या भूरूपांना सागरी गर्ता असं म्हणतात. समुद्र सपाटीपासून गर्तांची खोली जी ती हजारो मीटरपर्यंत खोल असते. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता म्हणून ओळखली जाते. तिची खोली जी ती 11,034 मीटर इतकी तिची खोली आहे. मध्य महासागरीय जलमग्न पर्वत व सागरी गर्ता हे सागर तळाचे भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने अतिशय सक्रिय भाग आहेत. या भागामध्ये अनेक जागृत ज्वालामुखी असतात. ज्वालामुखी सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतात. हे प्रदेश अतिशय संवेदनशील भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जातात. सागर तळावर होणाऱ्या भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक यामुळे किनारी प्रदेशात त्सुनामीचा सुद्धा धोका संभवतो. हे जे सागरी डोह आणि सागरी गर्ता हा जो समुद्राच्या आतमध्ये असलेला हा जो भूरूपाचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, हा काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र याची ही जी खोली, रुंदी आणि तीव्रता जी आहे ती कमी जास्त स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जे कमी खोलीचे असतात त्यांना डोह असं म्हटलं जातं, आणि ज्यांची खोली जास्त असते आणि लांबवर पसरलेले असतात त्यांना सागरी गर्ता असं म्हटलं जातं. पॅसिफिक महासागरामध्ये जी मरियाना गर्ता आहे विद्यार्थी मित्रांनो, ती मरियाना गर्ता जगातली सर्वात खोल गर्ता म्हणून ओळखली जाते. तिची खोली जी आहे ती 11,034 मीटर इतकी खोली तिची मोजली गेलेली आहे. आणि या सागरी डोह आणि सागरी गर्ता या भागामध्ये जागृत असे ज्वालामुखी सुद्धा असतात, की ज्यामुळे हा जो भाग आहे हा भाग अत्यंत संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. सागर तळावरती जे भूकंप होतात आणि ज्वालामुखीचे उद्रेक होतात, या उद्रेकांमुळे जो किनारी भाग असतो, किनाऱ्यालगतचा जो भाग असतो, त्या भागावरती त्सुनामी लाटेचा, महाकाय लाटेचा धोका हा जास्त प्रमाणात ओळखला जातो. आपण पुढचा जो भाग विद्यार्थी मित्रांनो तो आपल्या पुढच्या तासिकेला बघू.